आज आपण पाहणार आहोत त्या गुणांचे प्रत्यक्ष कृतीत झालेले दर्शन। एका बालकाने नेतृत्व म्हणजे आदेश देणे नव्हे, तर स्वतः पुढे होऊन सेवा करणे असते। हे आपल्या कृतीतून कसे सिद्ध केले? तसाच महाप्रसादानंतर मिळणारा थंडगार ताकाचा घोट भक्तांच्या तृप्तीला पूर्णत्व देतो। त्याने आपल्या 8 जिवलग मित्रांना एकत्र बोलावले। सर्व मित्र उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत उभे राहिले। नारायण म्हणाला, मित्रांनो, श्रीरामाच्या कृपेने आणि आईबाबांच्या आज्ञेने आपल्यावर एक मोठी जबाबदारी आली आहे। नारायण व त्याच्या 8 मित्रांनी संपूर्ण गवळवाड्यात फिरून प्रत्येकाला निमंत्रण दिले। थोड्याच वेळात एकामागून एक 11 विशाल घागरी ताकाने भरून श्री समर्थवाड्यात पोचू लागल्या। जय जय राम, श्रीराम अर्थ तिथ देवा। नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ। इतिहासातील काही व्यक्ती अशा असतात ज्यांचे मोठेपण त्यांच्या वयात नसते, तर त्यांच्या विचारांत, संस्कारांत आणि कृतीत असते। अवघे 11 वर्षाचे एक बालक, पण अंतःकरणाने श्रीरामाचे अखंड स्मरण, प्रत्येक मनुष्यात ईश्वराचे दर्शन आणि प्रत्येक सेवेत जीवनाचा सार शोधणारे विलक्षण आत्मा होता। हे बालक पुढे संपूर्ण राष्ट्राला समर्थ रामदास स्वामी म्हणून प्रेरणा देणारे होते। पण त्या महान प्रवासाची सुरुवात झाली ती अशा छोट्या छोट्या सेवाभावी कृतीमधून। आजच्या भागात आपण पाहणार आहोत, एका बालकाने नेतृत्व म्हणजे आदेश देणे नव्हे, तर स्वतः पुढे होऊन सेवा करणे असते। हे आपल्या कृतीतून कसे सिद्ध केले? तर चला मग प्रवेश करूया 17व्या शतकातील जाम या पवित्र भूमीत, जिथे प्रत्येक दिवस हा संस्काराचा उत्सव होता आणि प्रत्येक क्षण श्रीरामाच्या भक्तीने उजळलेला होता। नमस्कार रसिक श्रोते हो, मी निलेश अरविंद टर्ले, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत आणि टर्ले टीव्हीच्या माध्यमातून सादर होत असलेल्या अर्थ तिथं देव या आध्यात्मिक मालिकेतील श्री समर्थ विवरण या प्रेरणादायी प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत करतो। मागील भागात आपण बाल नारायणाच्या विलक्षण बुद्धिमत्तेची, त्यांच्या वैराग्यपूर्ण विचारांची आणि त्यांच्या दैवी व्यक्तिमत्वाची अनेक संकेते पाहिली। पण आज आपण पाहणार आहोत त्या गुणांचे प्रत्यक्ष कृतीत झालेले दर्शन। कारण महान व्यक्तिमत्वाची खरी ओळख त्यांच्या शब्दात नसते, तर ती ओळख त्यांच्या कृतीत दिसत असते। चला सुरू करूया आजचा प्रेरणादायी प्रवास। बाल नारायणाचे तेज, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि त्यांचा सेवाभाव दिवसेंदिवस सर्वांच्या लक्षात येऊ लागला होता। या संदर्भातील जयवंत पंढरीकर सरांना आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारूया। सर, अवघ्या 11 वर्षाच्या नारायणामध्ये इतकी विलक्षण बुद्धिमत्ता, सेवाभाव आणि वैचारिक परिपक्वता कशी दिसून येत होती, याबद्दल जरा विलक्षण सांगू शकता का? निलेजी नमस्कार। श्रोते हो, नारायणाचे व्यक्तिमत्व आपण आतापर्यंत पाहत आलो आहोत। त्याचे प्रत्येक कृत्य, त्याचे विचार आणि त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अद्भुत घटना या पाहिल्या तर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत जाते। हा साधा मुलगा नव्हता, तो प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचा अखंड सेवक आणि हनुमंताचा अवतार होता। मागील भागात आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग पाहिला। अवघ्या 11 वर्षाचा नारायण आपल्या आईला म्हणतो, आई, माझ्या मोक्षाच्या मार्गात आडवीत येऊ नकोस। विचार करा, इतक्या लहान वयात मोक्षाची ओढ असणे हा सामान्य मुलाचा विचार असूच शकत नाही। सूर्याजी पंत आणि राणूबाई देखील नारायणातील हे विलक्षण गुण दिवसेंदिवस अनुभवत होते। घरातील कोणतेही काम त्याच्यावर सोपवले तर तो क्षणाचाही विलंब न करता ते पूर्ण करत असे। त्याची तीक्ष्ण बुद्धी, विलक्षण स्मरणशक्ती आणि संस्कारपूर्ण वागणूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते। एके दिवशी नारायण देवघरात शांतपणे नामस्मरण करीत होता।
बाहेर अंगणात सूर्याजीपंत आणि राणूबाई निवांत गप्पा मारत होते. सूर्याजीपंत प्रेमाने म्हणाले, राणूबाई, तुमच्यासारखी कर्तृत्ववान, संयमी आणि संस्कारी पत्नी आम्हाला लाभली हे आमचे महत्भाग्य आहे. आपण आपल्या घराण्याला 2 अनमोल अशी रत्न दिलीत, गंगाधर आणि नारायण. यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. ते पुढे म्हणाले, गंगाधर संसारात स्थिरावत आहे, तर नारायण दिवसेंदिवस वेद, वेदांग आणि शास्त्राच्या अभ्यासात प्रगती करत आहे. पैठणच्या नाथ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या परिवारावर असल्यामुळे आपण खरोखर धन्य आहोत. क्षणभर थांबून सूर्याजीपंत म्हणाले, परवा चैत्र शुद्ध एकादशी आहे राणूबाई. आपल्या घरी श्री सत्यनारायण पूजेची सांगता आहे. पंचक्रोशीतील अनेक भाविक येतील. बरं, भांजीबुवांचे कीर्तन असल्यामुळे मोठी गर्दी होईल, म्हणून तीर्थप्रसादापासून महाप्रसादापर्यंत कोणतीही कमतरता राहता कामा नये. बरं, आपण दोघेही पूजेला बसू, तेव्हा सर्व व्यवस्था गंगाधर, नारायण आणि भांजी सांभाळतील. इतक्यात सूर्याजीपंतांना आणखी एक गोष्ट आठवली. राणूबाई, विशेष लक्ष ताकाच्या व्यवस्थेकडे द्या, कारण जसा श्री सत्यनारायणाच्या कथेचा प्रसाद मनाला समाधान देतो, तसाच महाप्रसादानंतर मिळणारा थंडगार ताकाचा घोट भक्तांच्या तृप्तीला पूर्णत्व देतो. हा संपूर्ण संवाद देवघरात बसलेला नारायण शांतपणे ऐकत होता. सूर्याजीपंत बाहेर गेल्यानंतर नारायण आईजवळ आला. त्याने प्रेमाने राणूबाईच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, आई, ताकाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे, बाकीची व्यवस्था दादा पाहते. तो पुढे आणखी म्हणाला, बाबा नेहमी सांगतात, अतिथी म्हणजे ईश्वराचे रूप आहे. मग त्या ईश्वराची सेवा करणे हे माझे कर्तव्यच आहे. तुम्ही निश्चिंत राहा. एका पाहुण्यालाही ताक कमी पडणार नाही. बाकी सर्व श्रीराम समर्थ पाहतील. राणूबाईंच्या डोळ्यात समाधान दाटून आले. मुलाच्या सेवाभावाने त्यांचे हृदय भरून आले. क्षणाचाही विलंब न करता नारायण घराबाहेर पडला. त्याने आपल्या 8 जिवलग मित्रांना एकत्र बोलावले. सर्व मित्र उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत उभे राहिले. नारायण म्हणाला, मित्रांनो, श्रीरामाच्या कृपेने आणि आईबाबांच्या आज्ञेने आपल्यावर एक मोठी जबाबदारी आली आहे. एक मित्र लगेच म्हणाला, काय आहे, काय काम आहे सांग नारायणा, आम्ही सर्व तयार आहोत. नारायण हसत म्हणाला, सत्यनारायणाच्या महाप्रसादानंतर सर्व भाविकांना ताक मिळाले पाहिजे, ही सेवा आपण करायची आहे. सर्व मित्र एकमुखाने म्हणाले, जय श्रीराम, आम्ही तुझ्यासोबत आहोत. नारायणाने पुढील योजना सांगितली. प्रत्येकाने आपल्या घरातील मोठी घागर स्वच्छ धुवून आणा. माझ्याकडे 3 घागरी आहेत. तुमच्या घागरीसहित मिळून आपल्याकडे 11 घागरी होती. त्यानंतर आपण गौळवेळ्यात जाऊ. प्रत्येक घरातून प्रेमाने ताक मागू. श्री सत्यनारायणाच्या सेवेसाठी कोणी नकार देणार नाही. सर्व मित्र आनंदाने तयारीला लागले. गौळवड्यात नारायण आणि त्याचे मित्र पोहोचले. प्रत्येक घरासमोर नारायण नम्रपणे हात जोडत म्हणत होता, काकू, काका, आमच्या घरी श्री सत्यनारायण पूजेची सांगता आहे. भांजीबुवांचे कीर्तन आणि महाप्रसाद आहे. आपण सहकुटुंब अवश्य या. आपली उपस्थिती आमच्यासाठी आशीर्वादासारखी असेल. थोडं क्षणभर थांबून तो नम्रपणे पुढे म्हणत असे, आणखी एक विनंती आहे बरं. आपल्या घरी जितके ताक असेल त्यातील थोडे श्री सत्यनारायणाच्या सेवेसाठी द्याल का? एका घरासमोर एक वृद्ध आजी उभ्या होत्या. नारायण त्यांच्या चरणी वाकला. आजीने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. नारायण म्हणाला, आजी, श्री सत्यनारायण पूजेला आणि महाप्रसादाला आपण नक्की या. आजी हसत म्हणाल्या, अरे नारोबा, सूर्याजीपंतांच्या घरचं आमंत्रण कोण नाकारणार आहे? पण आधी माझ्या हातचे मोदक खाल्ल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. त्यांनी प्रेमाने नारायणाला मोदक भरवला. बरं, नारायणानेही आदराने आजीला मोदक भरवला आणि पुन्हा त्यांच्या चरणी नमस्कार केला. हे दृश्य पाहून सर्वांच्या आनंदात प्रेम दाटून आले. अशाच प्रेमाने, नम्रतेने आणि सेवाभावाने नारायण व त्याच्या 8 मित्रांनी संपूर्ण गवळवाड्यात फिरून प्रत्येकाला निमंत्रण दिले. थोड्याच वेळात एकामागून एक 11 विशाल घागरी ताकाने भरून श्री समर्थवाड्यात पोचू लागल्या. त्या घागऱ्या पाहून राणूबाईंना क्षणभर आश्चर्य वाटले.
पण लगेच त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे हास्य उमटले. त्याने आनंदाने ही बातमी सूर्याजीपंतांना सांगितली. मुलाच्या नियोजन शक्तीवर आणि सेवाभावावर सूर्याजीपंत मनोमन आनंदित झाले. महाप्रसादाच्या वेळी नारायण आणि त्याचे 8ही मित्र स्वतः प्रत्येक भाविकाला ताक वाढत होते. कोणी उपाशी राहिले नाही, कोणालाही कमतरता भासली नाही. सर्व भाविक अगदी तृप्त झाले. प्रत्येकाने नारायण आणि त्याच्या मित्रांना मनापासून आशीर्वाद दिला. अशा प्रकारे श्री सत्यनारायण पूजेची सांगता अत्यंत आनंदात आणि भक्तिभावाने संपन्न झाली. या संपूर्ण प्रसंगात एक गोष्ट विशेष लक्षात येते, ती म्हणजे नारायणाने कधीही फक्त आदेश दिले नाहीत. तो स्वतः पुढे झाला, स्वतः त्याने सेवा केली आणि मग इतरांनाही सेवेसाठी प्रेरित केले. याच तत्वाचा उपदेश पुढे समर्थ रामदास स्वामी एका अमूल्य वचनातून करतात. तो कसा आहे पहा. केलियाने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. खरे नेतृत्व शब्दात नसते, ते कृतीत असते. आणि बाळ नारायणाने ते आपल्या आचरणातून संपूर्ण समाजाला दाखवून दिले. श्रोते हो, हेच अगदी महत्त्वाचे आहे. मित्रहो, आजच्या या सुंदर प्रसंगातून आपण एक गोष्ट स्पष्टपणे शिकतो. सेवा करण्यासाठी मोठे पद लागत नाही, मोठी संपत्ती पण लागत नाही आणि मोठे वय सुद्धा लागत नाही. लागते ते फक्त शुद्ध मन, निस्वार्थ भाव आणि श्रीरामावरील अखंड श्रद्धा. अवघ्या 11 वर्षाच्या बाल नारायणाने स्वतः पुढाकार घेतला, मित्रांना एकत्र केले, समाजाला जोडले आणि प्रत्येक पाहुण्यांमध्ये ईश्वराचे दर्शन घेत सेवा केली. म्हणूनच पुढे संपूर्ण जगाने त्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणून वंदन केले. आज आपल्या जीवनातही अनेक संधी येतात, कुणाला मदतीचा हात देण्याची, कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची. चला तर मग आपणही आज एक छोटासा संकल्प करूया. मी जे काही करीन ते निस्वार्थ भावनेने करेन, सेवाभावाने करेन आणि ईश्वराला अर्पण समजून करेन. हाच या भागाचा खरा संदेश असेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारच्या कथा आपल्या मुलांपर्यंत, आपल्या कुटुंबांपर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तर आज आम्हाला तुमच्या एका छोट्याशा सहकार्याची गरज आहे. कृपया आत्ता स्टरले TV हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या आणि हा भाग आपल्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक समर्थ भक्ताला जरूर शेअर करा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी केवळ एक आकडा नाही, तर समर्थांच्या विचारांचा प्रसार करण्याचा मिळालेला एक आशीर्वाद आहे. तुमचा एक शेअर कदाचित एखाद्याच्या आयुष्यात भक्तीचा आणि प्रेरणाचा दिवा प्रज्वलित करू शकतो आणि तुमचा प्रत्येक कमेंट आम्हाला आणखी चांगले कार्य करण्याची नवीन ऊर्जा देतो. आम्ही कोणत्याही मोठ्या माध्यमांच्या आधारावर नव्हे, तर तुमच्या प्रेमावर, तुमच्या विश्वासावर आणि तुमच्या सहकार्यावर ही सेवा पुढे नेत आहोत. म्हणूनच जर तुम्हाला आमचे हे कार्य मनापासून आवडत असेल, तर कृपया टर्ले TV परिवाराचा एक भाग बना आणि ही ज्ञानयात्रा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहा. तुमच्या प्रत्येक सहकार्याबद्दल आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत. पुढील भागामध्ये आपण समर्थांच्या जीवनातील आणखीन एक अद्भुत आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवणार आहोत. तोपर्यंत आपल्या ओठावर सदैव राहूया. श्रीराम, जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, अर्थ तिथ